शेती म्हणजे शेतकऱ्याची प्रयोगशाळा, ज्यात तो नवनवीन प्रयोग करत असतो। यातील काही प्रयोग फसतात तर काही वेळेला अनपेक्षित यश हाती मिळतं। काही वेळेला शेतकऱ्याच्या हातात पिकांचे नवीन वाण लागतात, मात्र अपुऱ्या माहिती अभावी शेतकरी याची नोंदणीच करत नाही। परिणामी शेतकऱ्याला त्याच्या संशोधनाचा फायदा मिळत नाही। हेच ओळखून 2001 साली सरकारने वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी प्राधिकरण कायदा संमत केला। वो वैरायटी में नॉवेल्टी होना चाहिए, वो वैरायटी में डिस्टिंक्टिवनेस होना चाहिए। डिस्टिंक्टिव मीन्स एक वैरायटी से दूसरा वैरायटी अलग होना चाहिए। और दूसरा है यूनिफॉर्मिटी होना चाहिए, उसमें ज़्यादा से ज़्यादा मिक्सचर नहीं होना चाहिए। और थोड़ा स्टेबिलिटी भी होना चाहिए। स्टेबिलिटी मीन्स ये वैरायटी या एक कोल्हापुर में ट्राई किया तो और गढ़ इंग्लैंड में ट्राई किया तो एक ही तरह होना चाहिए, उसमें कोई अंतर डिफरेंस नहीं होना चाहिए। हमने बोलता है इसको डिस्टिंक्टिवनेस, यूनिफॉर्मिटी एंड स्टेबिलिटी। ये है तो डेफिनेटली उनको हमने ये वैरायटी का पीवीपी एंटाइटलमेंट हम देते हैं उनको। पीक पैदासकार, शास्त्रज्ञ किंवा कंपन्या पिकांचे वाण तयार केल्यानंतर त्याची रीतसर नोंदणी करतात, ज्यातून रॉयल्टीच्या रूपाने त्यांना दीर्घकाळ फायदा मिळत राहतो। शेतकऱ्यानेही एखादं नवं वाण संशोधित केलं असेल तर वाण संरक्षण कायद्याअंतर्गत ते नोंदवता येतं। नोंदणीसाठीचा अर्ज तुमच्या भागातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ किंवा शासकीय महाविद्यालयात सहज मिळतो। त्याआधी तुमच्याकडील वाणाचं नाव निश्चित करा। हे नाव आधी बाजारात उपलब्ध असलेल्या वाणांपेक्षा वेगळं हवं। जर हे वाण 2 वाणांच्या संकरातून तयार केलं असेल तर त्याची सगळी माहिती जमा करून ठेवा। पैदास केलेल्या मूळ वाणाचे भौगोलिक स्थान, गाव, संस्था याची माहिती अर्जात भरावी लागते। पैदास केलेल्या वाणाचे गुणधर्म, त्याची उत्पादकता, इतर वाणांपेक्षा वेगळेपण याची संपूर्ण माहिती जमा करून ठेवा। पैदास केलेलं वाण पूर्वी दुसऱ्या कोणी संशोधित केलेलं नाही ना याची खात्री करून घ्या। याबद्दलची सर्व माहिती www.plantauthority.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। कोई प्राइवेट कंपनी या गवर्नमेंट कंपनी ये वैरायटी लेके नया वैरायटी वो डेवलप किया तो हमारे किसान भाइयों को उन्होंने रॉयल्टी देना पड़ता है और बेनिफिट शेयरिंग भी देना पड़ता है। ये इसीलिए, और दूसरा हम ये पेटेंट अधिकार 15 साल तक हम किसान भाइयों को देते हैं। कोई ट्रीज और वाइन्स ऐसा है तो बिटल वाइन होगा और कोई ग्रेप्स होगा, ऐसा है तो हम 18 इयर्स तक उनका अधिकार, वो IPR का अधिकार हम देते हैं। वाणाचे पेटंट घेण्याचे फायदे आपण बघूया। पेटंट घेतल्यानंतर ते वाण दुसऱ्या कंपनीला किंवा संस्थेला आपल्या नावानं बाजारात विकता येत नाही। दुसऱ्या वाणाच्या निर्मितीसाठी पेटंट घेतलेल्या वाणाचा उपयोग करायचा असल्यास शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागते। शिवाय त्याला त्याची रॉयल्टी म्हणजेच मानधनही द्यावं लागतं। सलग 15 वर्ष शेतकऱ्याला मानधन मिळत राहतं। त्या वाणाच्या बियाणे निर्मितीचा अधिकार शेतकऱ्याकडेच राहतो, किंवा एखाद्या कंपनीला त्या बियाणाची निर्मिती करायची असल्यास शेतकऱ्याला मानधन द्यावं लागतं। शेतकरी हे पेटंट दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला बक्षीस म्हणून देऊ शकतो, किंवा याची विक्रीही करता येते। आतापर्यंत देशातील 6322 शेतकऱ्यांनी पिकांच्या वाणाच्या पेटंटसाठी नोंदणी केली आहे। यापैकी 800 शेतकऱ्यांना पेटंट मिळालंय। आपल्या राज्यातही पूर्वापारपासून अनेक वाणांच्या जातींचं जतन केलं जात आहे, मात्र त्याचं स्वामित्व आपल्याकडे नाही। त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांनी पुढे येऊन पेटंटसाठी अर्ज करण्याची गरज आहे। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।